नमस्कार मैत्रिणींनो, उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण मेंदू वड्याची रेसिपी पाहणार आहोत। त्याकरता इथे मी 1 वाटी उडदाची डाळ घेतली। आता ही एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। तर ही डाळ आपण निवडल्यानंतर एका वाटीमध्ये काढून घेतली आणि पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊयात। तो डाळीचा काळपटपणा आहे तो पूर्णपणे धुतल्यामुळे निघून जातो। आता यामध्ये आपल्याला भिजवण्यासाठी गरम पाणी वापरायचं आहे। तर आता यामध्ये हात बुडेल इतपत आपल्याला हे पाणी कोमट करून घ्यायचे। मग पाण्यात इथे आपल्याला ही डाळ 3 तास भिजत घालायची। यावर झाकण ठेवून आता 3 तास आपण ही डाळ भिजून घेतली। कोमट पाणी वापरल्यामुळे डाळ आपली पटकन भिजल्या जाते। तर अगदी 3 तासात ही डाळ परफेक्ट अशी भिजल्या गेली, अगदी सहज त्याचा तुकडा होतोय। कोमट पाणी वापरलं नाही तर आपल्याला इथे 5 तास ही डाळ भिजत घालायची। तर इथे मी कोमट पाणी वापरल्यामुळे अगदी 3 तासात ही डाळ आपली छान भिजली आणि यातले सर्व पाणी इथे आपल्याला काढून घ्यायचे। तर डाळ वाटताना यामध्ये आपल्याला पाणी वापरायचं नाही। अगदी डाळ आपण इथे भिजवल्यानंतर कोरडी करून घेतली। आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतले, त्यामध्ये भिजवलेली डाळ वाटून घेणार आहोत। तर डाळ वाटण्यासाठी शक्यतो छोटे मिक्सरचे भांडे वापरायचे। आता यामध्ये वाटण्यासाठी काही जिन्नस घालणार आहोत। 1 हिरवी मिरची घ्यायची, 2 ते 3 ओले खोबऱ्याचे काप घेतले, थोडेसे जिरे आणि 2 कढीपत्त्याची पाने घेतलेत। आता हे सर्व घालून मिक्सरचे झाकण लावून आता हे मिक्सरला बारीक असे वाटण तयार करून घेऊयात। तर इथे आपली डाळ छान अशी बारीक वाटून झाली। तर इथे बघू शकता तुम्ही, छान अशी डाळ आपली इथे वाटल्या गेली। आता एका मोठ्या भांड्यामध्ये ती काढून घेऊयात। तर इथे आपली सर्व डाळ वाटून झाली आणि आपण इथे मोठ्या भांड्यामध्ये काढल्यानंतर ती छान अशी 5 मिनिटे आपल्याला ही डाळ फेटून घ्यायची। जेवढी डाळ आपण फेटू तर हे मिश्रण छान असं हलका तयार होतं आणि वडे देखील आपले इथे छान तयार होतात। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। तर इथे आपल्याला हे मिश्रण 5 ते 7 मिनिटे छान फेटून घ्यायचे। तर इथे तुम्ही बघू शकता मिश्रण छान असं आपलं हलकंसं तयार झालंय। छान इथे आपलं मिश्रण तयार झाले। आता आपण याचे वडे बनवायला घेऊयात। वडे बनवण्यासाठी इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतले। अशा पद्धतीचा भाजीचा छोटा चमचा वापरायचा। त्यावर आता आपण तयार केलेल्या पिठाचा छोटा गोळा करून ओल्या हाताने अशा पद्धतीने गोल करून घेऊयात। पाण्याचा हात घेतल्यामुळे इथे आपल्या हाताला पीठ चिटकत नाही। आता मध्ये मी त्याला होल पाडून घेतले। तर गॅसवर इथे मी कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये तेल घातले। तेल देखील हलकंसं गरम झालं की यामध्ये आपण तयार केलेले वडे सोडून घेऊयात। तर इथे आपलं तेल देखील खूप थंड नको आहे, नाहीतर आपले वडे तेलकट होतात। त्याकरता मध्यम गरम केल्यानंतर गॅसची फ्लेम देखील इथे आपल्याला मध्यम करायची, म्हणजे वडा देखील आपला परफेक्ट असा तळल्या जाईल। चमच्याने देखील वडे बनवले। आता आपण झाऱ्यावर देखील वडे बनवून घेणार आहोत। तर इथे आपल्याला प्रत्येक वेळेस हात आणि जो चमचा वापरणार आहोत तो आपल्याला पाण्यात बुडवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण हातानेच त्याला छान असा वड्याचा आकार देऊन घेऊयात। तयार केलेला वडा तेलात सोडून 5 मिनिटे आपण हे वडे छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊयात। तर वडे तळताना इथे आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची, म्हणजे वडा आतून देखील छान असा तळल्या जातो आणि वडे आपले तेल पित नाही। त्याकरता अगदी परफेक्ट असे वडे आपले तळण्यासाठी गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि एकसारखं हलवत आता हे वडे आपण छान असे तळून घेऊयात। तर वडे तळताना इथे आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची। खूप जर मोठा गॅस केला तर वडे आपले फक्त वरून तळल्या जातात आणि आत कच्चे राहतात। त्याकरता इथे आपण मध्यम गॅसवर हे वडे छान असे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊयात। वडे तळून झाले की एका डिशमध्ये काढून घेऊयात। तर अशा पद्धतीने इथे आपला खुसखुशीत असा मेंदू वडा तयार झाला आहे। त्यासोबत खाण्यासाठी इथे मी सांबार केले आणि हिरवी चटणी देखील केली। तयार केलेला वडा आता आपण बघूयात कसा झालाय। तर हे वडे अगदी गार झाले तर एकदम सॉफ्ट राहतात आणि चवीला देखील छान लागतात। तुम्ही इथे बघू शकता वड्याचा सहज असा तुकडा होतोय। आता आतून देखील आपण बघू शकता खूपच असं सॉफ्टी आणि जाळीदार असा वडा तयार झालाय। तर इथे आपण फक्त 3 तास डाळ भिजत घातली तरी देखील इथे वडे आपले छान जाळीदार आणि सॉफ्ट असे तयार झाले। फक्त डाळ भिजवताना ती कोमट पाण्यात भिजवत घाला, म्हणजे डाळ आपली परफेक्ट अशा भिजल्या जाते आणि ती वाटल्या देखील छान जाते। तर इथे आपले परफेक्ट असे वडे तयार झाले। आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला शेअर करा, लाईक करा व कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर उज्ज्वला रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।